तुकाराम शिंदे हुदापूर यांच्याकडून 11,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. रुपये सन्मानासाठी या ठिकाणी येते. त्याचबरोबर भाऊजी नांदेड कोलवडे 1100 रुपये. पेरसोची शंकरराव रामचंद्र तांबे स्मरणार्थ श्री विलास शंकर तांबे 2,000 रुपये. लताबाई लक्ष्मण डोके 2500 रुपये आणि गिरजाबाई लक्ष्मण हवाले 1100 रुपये. त्याचप्रमाणे दादाबागप्रमाणे याईवरची कैलासवासी नर्मदाबाई व कैलासवासी भिवाजी शंकर ढवळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मंडळाचे दिगंजी ढवळे आणि नातू सिद्धेश्वर ढवळे कृषी अधिकारी आंबेगाव यांनी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा नामांकन केलेला त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पत्करी यायचं. त्याचप्रमाणे सन्मान्य अरविंद कवडे 700 रुपये. विनय खडकरे 700 रुपये. महेंद्र कवडे 700 रुपये. जगन्नाथ खळे 500 रुपये. सन्मान्य नाना पाटरकर 500 रुपये. लक्ष्मण आवटी 11 रुपये. बाबू काका 100 रुपये. अभिक ओगलेश 200 रुपये. त्याचप्रमाणे मंगेश किसन मांडे 400 रुपये. त्याचप्रमाणे नवनाथ कवडे पेसाहेब बाळासाहेब मांडे वामतमंडळ नगरतर्फे सर्व देणगीदारांचं या ठिकाणी आभार. आणि यानंतर या ठिकाणी विघ्न सहकारी साखर कमिटी व्हाईस चेअरमन सन्माननीय आशुतोष घोलप यांना विनंती करतो आपण या ठिकाणी वारकऱ्यांना संदेश करावं. सालाबादप्रमाणे चैतन्य महाराज काही दिंडी झाला. चैतन्य कोलकाता होतो ते पंढरपूर गेली 65 वर्ष पूर्वासेवा आणि 65 वर्ष माझ्या आधी कार्याध्यक्ष मंडळाने त्याचं वास्तव आपल्या समोर ठेवलं. ही दिंडी तिला एक परंपरा एक वारसा आहे. तर चैतन्य महाराज तुकाराम महाराजांच्या गुरूंची दिंडी ही या ठिकाणून पंढरपूरकडून पोहोचत असते आणि त्याला सर्वजण भर भरून मदत करीत असताना आपल्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय आशाताई गोष्टी या ठिकाणी आदर आहेत. माजी आमदार दिलीप भाऊ धनगर आहेत आणि कुटुंब वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ सरकटे बाबा या ठिकाणी हजर आहे. अनेक महाराज नाव आहेत की काळे महाराज वाघमारे महाराज सगळेच मान्यवर आणि तेलंगणाची माणसं आपण सर्वजण हजर आहे. आपला काही एक माणूस आहे तर हे जिल्ह्याच्या नदीची दिंडी पहिल्या 5-7 दिंड्यांमध्ये जी पद्धत प्रथा आहे त्याच्यात आपल्याला माणूस मिळाला पाहिजे. त्यासाठी मागच्या वेळेला तुमच्याशी मी बोललो होतो तर आपण ही दिंडी आणि आम्ही प्रयत्न करतो की ही दिंडी महाराष्ट्र शिस्तबद्ध झाली पाहिजे. गेल्या वर्षी आणि आत्ताच्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलं की 11 वाजता पूजा झालीच पाहिजे आणि 1 वाजता इथून प्रस्थान ठेवायचे. हे सगळं ठरवलं की आपल्या दिंडीला एक शिस्त आली पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रयत्न करतो. त्याच्यात थोडंसं माझं पुढे झालं तरी आम्ही सगळ्यांच्या पुढे माफी वाटतो. पण आपण एक पूर्ण तालुक्यातून सर्वच मंडळी आहोत. शिस्तबद्धतेचं आपल्याकडे परंपरा आहे. त्या लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा आपण 1 मिनिट त्यावेळी तिकडे उडत नाही म्हणून आपली दिंडी हे पंढरपूरपर्यंत बऱ्याच वर्ष दिंडीमध्ये चालले ते त्यावेळेला खरा आनंद वाटतो आणि त्यावेळेला कळत ठरतो की जुन्नर तालुक्याची स्थान काय जुन्नर तालुक्यातली वारकरी काय. आपण सर्वजण करीत असताना एक छोटीशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. एक छोटीशी विनंती आहे की आतापर्यंत आपण ते ज्या वेळेला पंढरपूरच्या मठाचं काम चालू होतं बऱ्याच अंशी तिथे लेबर कारागीर नाही मिळाल्यावर आपण गोदर तालुक्यात निघाले आणि वारी जवळ आल्यामुळे आम्ही एक किरण म्हणून पवार मुलगा आहे का ज्याने सतत टॉयलेटच्या आपली कामं चांगली केली. ज्या वेळेला त्या किरणला आम्ही स्वतःने घेऊन गेलो बरोबर त्याला कामं दाखवली आणि आम्ही मुलगाडे जत्रे त्याचा ॲक्सिडेंट झाला तर पैसा मजल्यावर खाली पडत आला. पण नक्कीच त्याचं त्या पैसा मजल्यावर जरी तो खाली पडलं तरी त्याच्या वर्ग फ्रॅक्चर झाला. हातावरचं पडतो त्या माणसांचं त्या कारागिराचं पण ते वाचला. त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत लावली ही माणसं त्याने भेटायला गेली. तर आमची एक विनंती आपल्या सगळ्यांना यथाशक्ती ज्यांना जमेल त्यांच्या कुटुंबाला जोडण्याला भेट दिली साहेबांना विनंती सगळ्या डिपार्टमेंट वगैरे तुम्हाला काही करता येईल किरणसाठी किरण तुमच्या गावचं करा. आणि आम्ही आता वाऱ्यातल्या मंडळींना आव्हान करतो म्हटलं कारण का आपल्याला जी यथाशक्ती जे जमेल
ते आपण छोटे छोटे त्याला मदत करावं. माझ्या वैयक्तिक मी आणि त्याच्याबद्दल एक लोक जमा करतो. आपल्या जे शक्य होतं त्यांनी जमा करायचं नाही विनंती. पुन्हा आणि विष्णुदादा थोडे 2,000 रुपये ते लगेच जमा करतात. असं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे माझं इष्टबद्ध वेगवेगळ्यातून पंढरपूर घेऊन जाणार आहे. आता आपण नाव घेतो परिवर्तन मान्यवरांचं म्हणत आहे आणि आम्ही 2-3 नाव आपण ज्यांचे नाव घेतात जरातो त्यांची आपण हे सगळं झाल्यावर त्यांचं जाहीर करू. यानंतर काही आपल्याला विनंती आहे.